हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा. याला विको द्या, मोकळा करा आवाज थोडा. गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका मने गर्भवासे सुखे घालावे अम्मासे. गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी. समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभम जगननेत पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासम विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगा करो प्रथमन मन, पांडुरंगा करो प्रथमन मन. दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता. ओम नमो ज्ञानेश्वरा. मोकळा करा मगाच्या सारखा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारेकरी संतांच्या सेवेला घे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझा गोधळाची लाटी हो. कार्तिकी तुझा गोधळाची लाटी हो. कुंडली देवता देवालवंती हो. देवता देवालवंती हो. गजराधरी आंबा उभी कर देवोनी कटी 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 हो. उधोला 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 उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. श्री भवानी तुझ्या कृपेने तारश भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी जरा जारी. अंबे गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला अंबे गोंधळाला. गोधळ मांडीला भवानी गोधळाला ये. गोधळ मांडीला भवानी गोधळाला ये. घालून कवड्याची माळ पायात बांधली काळ. परणी तुला गो आणि वाजवी तू संबळ. उधो 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 उधो. जगजगच्या ज्वालेतून आली तूच जगन्माता. भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवी आई कृपा करी माझ्यावरी जागवी जरा जारी. अंबे गोंधळाला गोधळाला ये गावे गोधळा मारा. गोधळाला ये भवानी गोधळाला ये. अंबाबाई गोधळाला ये. अंबाबाई गोधळाला ये. कागदरी नाच राग दरी नाच राग दरी नाच राग दरी नाच राग. अंबाबाई गोधळाला ये. अंबाबाई गोधळाला ये. काय दरी नाच राग दरी नाच राग दरी नाच राग दरी नाच
ज्ञान देगा देवा तुझा विसरण व्हावा. असंच राहू दे आता, काय करू नको याला. छान लागलं. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी ज्या महिला उशिरा आलेल्या आहेत त्या महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 9:30 वाजले. थोडं लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. थोडा विको कमी करा. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांची राजे योग्यांची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय आदी करून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सकल संत मांदियाळीच्या कृपा आशीर्वादानं आई जगदंबेच्या पवित्र दरबारामध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेला आहे. अत्यंत सुंदर, अत्यंत देखणं पवित्र प्रांगण बजरंग बलीचं आहे. आणि नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं हा अत्यंत देखणं भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह समस्त गावकरी मंडळी पांगरा बोखारे या तुम्ही सगळ्या मंडळींनी अत्यंत देखणा उत्साह सप्ताह या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सेवेसाठी उपस्थित ही परिसरातील सगळी दिग्गज मंडळी आहेत. ज्यांनी सुरुवातीची चाल गायली ते महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार, माझे अत्यंत जीवलग मित्र श्री बळेगावकर महाराज, संभाजी महाराज बळेगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत सुंदर महाराजांचं गाणं आहे. अत्यंत गोड आवाज आहे. तुमच्या हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचं ते वैभव आहे. महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. अत्यंत सुंदर. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी असणारे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण, संगीत विशारद, संगीत अलंकार शिवाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचा सुद्धा अत्यंत सुंदर अभ्यास, सुंदर गाणं आहे. एक सांगू, आम्ही जरी अभ्यासानं कदाचित शिकून मोठे झालो असलो तरी अनुभवानं त्यांचं बोट पकडल्याशिवाय आपल्याला परमार्थ कळत नाही. म्हणून अत्यंत सुंदर. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. ही सगळी महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत. माईक सिस्टम सुद्धा अत्यंत सुंदर आहे. त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. वा, त्याला सुद्धा धन्यवाद देतो. तुम्हा सर्व गावकरी मंडळीला धन्यवाद देतो. आणि आज विशेष करून माझ्या कीर्तनासाठी उपस्थित माझे जीवलग मित्र, महाराष्ट्रातील एक नामवंत मृदंगाचार्य, माझ्यासोबत माझा ड्रायव्हर होता, पण 2-3 दिवस प्रवास थोडा लांबचा होता, तो जरा थकला होता. रस्त्यानंच आमच्या महाराजांची संस्था आहे. बीडच्या पुढे निघलं की वडवणी नावाचा तालुका आहे. त्या वडवणी तालुक्याला तिथून 5 किलोमीटर अंतरावर शिवशंभो वारकरी शिक्षण संस्था आहे. ज्या संस्थेमध्ये 80 विद्यार्थी पक्वाजाचं शिक्षण घेतात. त्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री हरिभक्त पारायण माऊली महाराज खोटे स्वतःच माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. खूप दिवसाची भेट होती. म्हणलं चला माऊली, ड्रायव्हर बी थकलाय, आपण दोघं गप्पा मारत जाऊ आणि गप्पा मारत येऊ. उद्या सकाळी आळे फाट्याला काल्याचं कीर्तन आहे. रातोरात निघून त्याला पुन्हा तिथून उठून जायचंय, पुढे निघायचंय. म्हणून माऊलींना सुद्धा धन्यवाद देतो. अत्यंत सुंदर वाजवणं आहे. त्याचबरोबर 8 दिवस तुम्ही ज्यांचा पखवाज ऐकत आहात ते आपल्याच परिसराचं वैभव आदरणीय श्री मदने महाराज, मदन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर वाजवणं आहे महाराजांचं, सेवा आहे महाराजांची. महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला असे आदरणीय आपल्या गावचे श्री बालाजी महाराज यांनी मला संपर्क केला. त्यांच्या संपर्कातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आहे. हे पहा, मी तुम्हाला कोणालाच ओळखत नाही, बरोबर आहे की नाही? तुम्हीही मला ओळखत नाही. महत्वाचं एक वाक्य बोलतो, मी जरी तुम्हाला ओळखत नसलो किंवा मी तुमच्यासाठी नवीन आहे, तुम्ही माझ्यासाठी नवीन आहेत, पण कीर्तन आपल्यासाठी नवीन नाही, ही गोष्ट सगळ्यांना ध्यानात राहू द्या. मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही, पण ज्ञानेश्वरी ओळखत नाही असा माणूस या धर्ममंडपामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. महिला मंडळ बहुसंख्येनं तुम्ही हजर आहात. जरा उशिरा आलात, पण आलात त्याबद्दल तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आणि सगळ्याच्या बस खाली ए बस. आणि 2 सूचना सांगतो. एक, आपापला मोबाईल सायलेंट ठेवा. आणि दुसरी, हे लहान लहान लेकरं सांभाळा, कारण मी लहान लेकरांपासून 2 हात लांब आहे.
मी लेकरांच्या जास्त नादी लागत नाही, कारण मी 1 महिन्याचा शिक्षक आहे साहेब. मी एकदा शाळेमध्ये गेलो, आवाज थोडा कमी करा माझा, थोडा नॉर्मल. मी एकदा शाळेमध्ये गेलो, शिकवायला जात असताना डब्बा नेला नाही, बिना डब्याचा गेलो. एका पोराला सहज शाळेत विचारलं, राम्या डब्बा आणलास का रे? तो म्हणला आणलाय ना सर. मी म्हणलं खाऊ का रे तुझा डब्बा? तो म्हणला खाऊन टाका ना सर. मी म्हणलं घरी गेल्यावर आईला काय सांगशील रे? म्हणला सांगून टाकन कुत्र्याने खाल्ला म्हणून. त्याच्यामुळे मी लेकरांच्या जास्त नादी लागत नाही बाळासाहेब, खरं सांगतो तुम्हाला, अवघड आहे. म्हणून सगळ्याला विनंती आहे, आपले आपले लेकरं सगळे शांत पद्धतीने सांभाळून ठेवा. एवढे 2 तास शिस्त पाळा बस. अत्यंत सुंदर चिंतन आज आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. विडाला विडाला अभंगावर चिंतन करायचंय. मला तत्पूर्वी जरा प्रारंभिक तुमच्याशी चर्चा करायची. माझं कीर्तन थोडं चालता बोलता असतं. माझ्या कीर्तनात काही प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर द्या. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. ऐकताय तुम्ही सगळेजण? अत्यंत सुंदर मी तुम्हाला सांगणार आहे. कोणाला ऐकू येत नाही? मंडप खूप मोठा आहे आपला, जरा समोर आले तर बरं होईल. पोरांनो या पुढे या, तुमच्यासाठीच कीर्तन आहे, समोर या. जरा कोणाला ऐकू येत नसेल तर या पुढं या. आता काय झालंय बघा, ते माईक चिटकून बोलायची सवयच राहिली नाही. कारण की बोलताना हालचाल केली तर बोलायला जमतंय. बरं नुसता स्टॅच्यू म्हणून असा बोलू का तुमच्याशी? नुसतं मला हातवारे तर करावं लागतील ना. मला ते मांडावं तर लागेल ना तुमच्या समोर. माझा मुद्दा तुमच्या हृदयापर्यंत पोहोचावं तर लागेल ना. म्हणून थोडं लक्षपूर्वक ऐका आणि मला विक्षेप करू नका, विनंती आहे माझी. थोडी लक्ष द्या माझ्याकडे. माझा मुद्दा हा होता, मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो की महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. भारताचे एक पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. ते नेहमी त्यांच्या सभेमध्ये सांगायचे, ते म्हणायचे की तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. एका पत्रकारानं चलता चलता त्यांना प्रश्न विचारला, का हो साहेब का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे दादानो. ते काय म्हणायचे माहितीये? ते म्हणायचे हा तुमचा महाराष्ट्र एवढा भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. अहो माझे माऊली ज्ञानोबराय असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबरायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिलं नाही का? तर इंद्रायणी बाटेल आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळ आणि चांदीची पंचारती आहे. अहो असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबरायाला खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य. अहो असताना शिवलं की पाप होत होतं, असताना शिवलं की पाप होत होतं आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबरायाला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही. आता संपूर्ण जगाची मायबाप माझी ज्ञान राजमाऊली झाली. अहो असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागण्यासाठी आळंदीला जातो. असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अनवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीत शिवारी केली. अरे पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबरायानं केली.
आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत. चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. काय दिलं या समाजानं साधू संताला बोला? दिला तो केवळ त्रास. अहो, एक दिवशी मुक्ताबाईला भूक लागली म्हणून मुक्ताबाईने सांगितलं, दादा आळंदीमधून काहीतरी घेऊन या आम्हाला खायला. 3 दिवसाची उपवाशी मुक्ता ज्ञानदादाला म्हणते, ज्ञानोबा रायाने आळंदीमध्ये जावं, प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन म्हणावा भिक्षान देई. पण ज्ञानोबा रायाचा चेहरा पाहिला की लोक धडाधड दरवाजे बंद करून घ्यायचे आणि काय म्हणायचे माहितीये? अरे बाटली रे आमची आळंदी, बाटली आमची आळंदी, अरे बाटली आमची इंद्रायणी, संन्यासाची पोरं आहेत तुम्ही, आळंदीमध्ये बंदी आहे तुम्हाला, चालते व्हा, इथं तुम्हाला काही मिळणार नाही. ज्या ज्ञानोबा रायानं ज्ञानेश्वरी आपल्याला दिली, ज्या ज्ञानोबा रायानं हरिपाठ आपल्याला दिला, त्या ज्ञानोबा रायाच्या कानावर त्या काळातल्या समाजानं हे शब्द टाकले. एवढंच नाही, एका माऊलीला दया आली, तिने ओंजळभर पीठ ज्ञानोबा रायाच्या झोळीत टाकलं. ओ दादा, झोळीमध्ये पीठ टाकल्यावर ज्ञानोबा राय सिद्ध बेटामध्ये निघाले. पण समोरून विसोबा खेचर आले आणि विसोबा खेचर आणत ज्ञानोबा रायाच्या झोळीतलं पीठ खाली ठेवलं. तेवढ्यावर थांबले नाही, मातीमध्ये माती मिक्स आपल्या पायथानानं केलं. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, आळंदीतल्या लोकांनी माझ्या ज्ञानोबा रायाला एका टायमाचं अन्न मिळू दिलं नाही. आज त्याच आळंदीतल्या लोकांना ज्ञानोबा रायाची आरती केल्याशिवाय 2 टायमाचं जेवण मिळत नाही. आळंदीला नसाल ना गेला तुम्ही, एकदा आळंदीला जा, ज्ञानोबा रायाचं दर्शन घेऊन बघा. आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर गाभाऱ्यात जा, ज्ञानोबा रायाच्या समाधीवर तुमचं कपाळ टेकवा. तुमचं प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही माझ्या दादानो. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. असं म्हणतात माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. पण तेच कपाळ जर तुम्ही ज्ञानोबा रायाच्या समाधीवर टेकवलं ना, तर सटवीनं लिहिलेलं प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबा रायाच्या समाधीमध्ये. बदलली महाराज प्रारब्ध आमची. आळंदीमध्ये राहणारी साधना करणारी माणसं आहेत आम्ही. 7वी नापास असणाऱ्या कीर्तनकाराच्या सुद्धा कलेक्टरला पाया पडावं लागतंय. हे प्रारब्ध आहे महाराजांचं. सेवेसाठी निवडलेला अभंग त्याच महाराष्ट्रातला एका साधूचा आहे, त्याच महाराष्ट्रातल्या एका संताचा आहे. काय त्या संताचा परिचय सांगतो ऐका. साहित्य सोनियाच्या खाणेतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचोमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठ आगमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्णाक्षरानं लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव यान पंथ ज्याच्यामुळे खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराया आजच्या अभंगातून मागणी मागताना आपल्याला पाहायला मिळतात. विठाला अभंग 4 चरणाचा आहे, अत्यंत सुंदर आहे. मला माहित नाही 4 चरण आपल्याकडून सुटतील का नाही, पण जोपर्यंत आपला अभंग आहे, अभंग सोडवणारी माणसं अजून जन्माला आली नाही साहेब, एक लक्षात घ्या. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागताना आपल्याला पाहायला मिळतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, 42 वर्ष माझा परमार्थ आहे देवा, मी माझ्या जीवनाचा परमार्थ चालू केलेला आहे देवा. मग मला एक सांग देवा, तुझा परमार्थ करत असताना जर तू माझ्यावर प्रसन्न असशील आणि तुला जर मला काही द्यायचंच असेल तर हे दान दे की मला माझ्या जीवनामध्ये तुझा विसर नाही पडला पाहिजे. तुझं नामचिंतन करत असताना, तुझी भक्ती करत असताना तुझा विसर नाही पडला पाहिजे. हेच दान दे गा देवा आणि तुझा विसर न व्हावा. जगद्गुरु तुकोबाराय आज देवाकडे मागताना पाहायला मिळतात. बरेचसे लोक मागतात. काही लोकांचा स्वभाव असतो मागण्याचा, काही लोकांची परंपरा असते मागण्याची आणि काही लोक मुळातच मागणारे असतात.
ऐकताय लक्ष देऊन? ऐका लक्ष देऊन. बरं, तुम्हाला सगळ्यांना माझी मागणाऱ्यांची परंपरा सुद्धा भयानक आहे. आता त्या दिवशी माझ्या त्या अहिल्यानगरला एक भिकारी मला भेटला. मला म्हणला, महाराज मला 10 रुपये दान करा. मी गाडीचा काच खाली घेतला, माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. मी त्याला सांगितलं, दादा माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत. तो मला म्हणला, मला फोन पे करा. भिकारी म्हणला, मला फोन पे करा. अरे म्हणलं, भिकारी तुझ्याकडे फोन पे, तुला कशाला भीक मागायची गरज नाही म्हणे, डिजिटल जमाना आहे. मी 10 रुपये त्याला फोन पे केले सुद्धा. तो 10 रुपयावर ऐकला नाही. तो म्हणला 10 रुपयावर जमत नाही, अजून 10 रुपये द्या. म्हणला आताच 10 रुपये दिले ना रे, अजून 10 रुपये कशाला? तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. म्हणलं भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे? तो म्हणला तिच्यामुळेच मी भिकारी झालोय, म्हणून द्या. माझं कीर्तन जरा 4G टाईप आहे. माझं कीर्तन घरी गेल्याच्या नंतर अर्ध्या तासानं लोकांना कळतंय, मग गोधडीत पडल्या पडल्या ते हसत आहे. थोडं लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. मी लय अवघड कीर्तन सांगत तुम्हाला बसणार नाही. मी इथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपण ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमेवसान उत्तरमेवसान सांख्यन गौतमन कानादनन आबिर्वशनीन विक्षेपण आवरणन मोक्षण अपरोक्षणाशन परोक्षणाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहे. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर माणसानं जास्त अवघड बोलण्याच्या भानगडीत पडू नये. सोप्या पद्धतीत कळतंय ना, कशालाही सुगाड्यात हात घालायचा आहे. कळतंय ना सोप्या पद्धतीत. आमचा एक मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलण्याचा नाद आहे. बाबाजी एक दिवशी मी त्याला म्हणलं, का रे माझ्या कीर्तनाला येणार होता आणि तू आला नाही? तो म्हणला, महाराज त्याचं काय आहे, मी तुमच्या कीर्तनाला निघालोच होतो, परंतु मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सचित्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मला आकाशामध्ये विलीन झाला, करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं गायबान्या पंक्चर मन. पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मैवरील पाषाण सचित्र. सोप्या पद्धतीत कळतंय ना, अवघड बोलायचं काम नाही. महिला मंडळ, माझा पहिला प्रश्न तुम्हाला, जी महिला शेवटपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर योग्य देईल तिला शेवटी 5 तोळ्याचं नाणं सोन्याचं माझ्याकडून बक्षीस आहे. किती तोळ्याचं आहे? 5 तोळ्याचं. 1,13,000 आजचा भाव आहे. गुणिले 5 तोळे. घरी गेल्याच्या नंतर हिशोब करा, पण उत्तर चोख द्या. महिला मंडळ, माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही सगळ्या जणी कीर्तनाला बसलात, मला खरं खरं सांगा, महिला मंडळ मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ? 5 तोळ्याचं आहे, 5 तोळ्याचं. बोला की, मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ? माझी भाषा कळत नाही तुम्हाला? कळते ना? बरं डबल विचारू का? अहो, मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ? कोण म्हणलं खाणारा? बोला की. अहो, 5 तोळ्याचं नाणं खरंच देणार आहे तुम्हाला. काय म्हणलं ताई? काय म्हणलं मावशी? देणारा. बरोबर ना? देणारा. वा, एकानं तरी उत्तर दिलं बाबा मला. जाऊ दे मावशी, तुम्ही म्हणलं देणारा श्रेष्ठ, पण देणारा श्रेष्ठ नाही मावशी, मागणारा श्रेष्ठ. कसा मागणारा श्रेष्ठ सांगतो ऐका. एक जणाला देव प्रसन्न झाला आणि देव प्रसन्न झाल्यावर तो म्हणला, बोल भक्ता काय पाहिजे? तो म्हणला, देवा उद्या भेट. घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर त्याने त्याच्या बापाला सांगितलं, बाबा उद्या मला देव भेटणार आहे, काय मागू देवाकडं? बापाने सांगितलं, हे बघ, कोरोनाच्या काळामध्ये आपला धंदा बुडून गेलाय, मागता आला तर 2-4 किलो सोनं मागून घे. आईकडे गेला, आईला म्हणला, आई उद्या देव प्रसन्न होणार आहे, काय मागू देवाला? आईने सांगितलं, हे बघ, 4 वर्ष झालं माझी दृष्टी निघून गेली, मागता आले तर मला डोळे मागून घे. बायकोकडे गेला, बायकोला म्हणला, ए बाई, अगं देव उद्या भेटणार आहे, मला काय मागू देवाला? बायकोने सांगितलं, हे बघा, 5 वर्ष झाले लग्नाला, अजून लेकरू बाळ नाही, मागता आलं तर एखादं लेकरू बाळ मागून घ्या. संध्याकाळी पलंगावर झोपला, झोपता झोपता विचार करत होता, बायकोला मुलगा पाहिजे, आईला डोळे पाहिजे आणि बापाला सोनं पाहिजे, देव नेमकं देईल काय काय? सकाळी उठला, आंघोळ केली, देवाच्या दारात गेला. देवा आलो. देव म्हणला, बोल भक्ता काय पाहिजे? तो म्हणला, देवा तू काय काय देशील?
देव म्हणला तू मागल ते मी द्यायला तयार आहे, पण मागणी मात्र एकच असली पाहिजे. मागणारा श्रेष्ठ कसा आहे काय? मग त्याची मागणी काय होती माहितीये का? तो म्हणला मग ऐक देवा, देवा देवा ऐक माझी मागणी. माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यामध्ये तिचा नातू खेळताना पाहायचा. माझ्या आईला उघड्या डोळ्यानं म्हणजे आईला डोळे मिळाले, सोन्याच्या पाळण्यामध्ये म्हणजे बापाला सोनं मिळालं, आणि नातू खेळताना पाहिजे म्हणजे बायकोला मुलगा मिळाला. आता बोला मागणारा श्रेष्ठ का देणारा? मागणारा. हे बी उत्तर चुकीचे. दोन्ही उत्तर चुकीचे दिले. सोन्याचं नाणं तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही आता म्हणलात मागणारा श्रेष्ठ, आता मागणारा श्रेष्ठ नाही तर देणारा श्रेष्ठ आहे. कसा देणारा श्रेष्ठ आहे सांगतो ऐका. रात्री कर्णाला स्वप्न पडलं झोपेत. कर्ण माहितीये? कर्ण महाभारतातला. रात्री कर्णाला झोपेमध्ये स्वप्न पडलं की उद्या सायंकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या वेळेला इंद्रदेव ब्राह्मणाचा वेश धारण करून तुझ्या दारात येणार आहे आणि तुला तुझी कवच कुंडला मागणार आहे. काही झालं तरी चालेल कर्णा, पण तुझी कवच कुंडल इंद्राला देऊ नको. कवच कुंडला जर तू इंद्राला देऊन टाकली तर तुझा मृत्यू निश्चित आहे. सकाळ झाली, सूर्योदय झाला, त्या कर्णाची स्नान संध्या झाली, बरोबर पूजापाठ झाला, जेवण केलं, दुपारची वेळ झोपला आणि सूर्यास्ताच्या वेळेला इंद्रदेवाने ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि कर्णाच्या दारात गेला. आणि कर्णाला म्हणायला लागला भिक्षा आण देई, भिक्षा आण देई. कर्ण कोशागृहातून बाहेर आला आणि विचारलं कर्णानं, बोला ब्राह्मण देवा तुम्हाला काय दान करू? गोदान करू, भूदान करू, सुवर्णदान करू? तो ब्राह्मणाच्या वेशातला इंद्र काय म्हणत होता माहितीये? ए कर्णा, तुझा दरबार दिगंतर आहे, तुझ्या दरबाराची ख्याती मी 3 लोकांमध्ये ऐकलेली आहे. असं म्हणतात की तुझ्या दरबारातून रिकाम्या हाताने कोणी माघारी जात नाही. कर्णा, आज मला गोदान नको, भूदान नको, सुवर्णदान नको, मला काही नको. मला जर दानच करायचं असेल तर तुझी कवच कुंडल मला दान करून टाक. कवच कुंडला दान करून टाक म्हटल्याबरोबर कर्णाच्या डोक्यामध्ये टूप पेटली. अरे हा ब्राह्मण नाही, हा इंद्र आहे. कर्णानं तरी सुद्धा विचार नाही केला. कोशागृहातली तलवार बाहेर काढली, आपली कवच कुंडला कापली आणि त्या इंद्राच्या हातात दिली. पण तेवढ्यात सूर्यास्त झाला आणि इंद्राला कवच कुंडला मिळाल्या बरोबर इंद्र त्या कर्णाला म्हणला विजयी भव. मला सांगा, एखाद्या माणसाला मारून टाकलं पुन्हा त्याला म्हणलात तुम्ही चल चहा प्यायला, जमल का? तसा कर्णाचा मृत्यू काढून घेतला आणि कर्णाला म्हणला इंद्र विजयी भव. कर्ण रागानं मागं फिरला आणि कर्णानं सांगितलं, ए इंद्रा तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही का? अरे पहिल्याच आवाजामध्ये तुला मी ओळखलं. तुझी ओळख माझ्या बापानं रात्री स्वप्नामध्ये मला करून दिलीये. वेश बदलून आला म्हणजे मी तुला ओळखणार नाही, ओळखलंय तुला. इंद्र म्हणला का रे? अरे जरी तू मला ओळखलंस तरी सुद्धा तुझी कवच कुंडला मला का देऊन टाकलीस? कवच कुंडला म्हणजे तुझा मृत्यू आहे, कळतंय का तुला? कर्ण काय म्हणला माहितीये? आजपर्यंतच्या इतिहासामध्ये माझ्या दरबारामधून रिकाम्या हाताने कोणी माघारी गेला नाही. आणि जर यदा कदाचित तू रिकाम्या हाताने माघारी गेला असला तर माझ्या दरबाराला गालबोट लागला असता. आणि दुसरं कारण असं आहे, मी तुला कवच कुंडला का दिली माहितीये? कारण ज्या ज्या वेळेस या भारत देशाचा इतिहास लिहिला जाईल त्या त्यावेळेस त्या इतिहासामध्ये एक सुवर्ण अक्षरानं लाईन लिहिल्या जाईल, देवाचा देव इंद्र खरा पण कर्णाच्या दारात भिकारी म्हणून उभा होता. आता बोला देणारा श्रेष्ठ का मागणारा? मना मागणारा. चलो द्या रातभर देणारा मागणारा, देणारा मागणारा. तसं वारकरी संप्रदायामध्ये मागणारा सुद्धा श्रेष्ठ आहे आणि देणारा कोण आहे? विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान. तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूर
हे कीर्ती करा चोरी आनंद हे थोरी गरज तारी उदार तो हरी, पण कोणता हरी उदार? विटेवरी जाची पाऊले समान आणि तोची एक दान शूरदाता देणारा भगवान परमात्मा माझ्या पंढरीचा पांडुरंग येन मागणारे जगद्गुरु तुकोबर आहे. ऐका बर का, पण जगद्गुरु तुकोबर आहे आजच्या अभंगातून देवाला मागत असताना देवाला मागणी मागतात, पण जगद्गुरु तुकोबराय मागणाराच्या विरोधात सुद्धा बोलतात. जगद्गुरु तुकोबरायच म्हणतात हात पसरी जीने भिगत्याचे, हात पसरी जीने भिगत्याचे, हात पसरी जीने भिगत्याचे, हात पसरी जीने भिगत्याचे. तुका मन करी प्रमाण ठेंगणे, तुका मन करी प्रमाण ठेंगणे, हात पसरी जीने भिगत्याचे, हात पसरी जीने भिगत्याचे. प्रमाण ठेंगणे, तुका मन करी प्रमाण ठेंगणे, हात पसरी जीने भिगत्याचे, हात पसरी जीने भिगत्याचे. तुका मने करी ब्रह्मांड ठेंगणी आणि हात पसरी जिने धिक्कत्याचे. तुकोबराय म्हणतात तुम्ही जर दुसऱ्याच्या समोर मागण्यासाठी हात पसरवत असाल तर तुमच्या जीवनाचा धिक्कार असो. मग ते तुकाराम महाराज देवाकडे मागणी कस काय मागतात? देव उतले लोक जमा झाले. ओ बोर नाही ना झाले तुम्ही? ऐकताय ना कीर्तन महिला मंडळ? हे बघा, मला जर ठरवलं तर मी 2 तास तुमच्या पोटात दुखल इतकं हसवल, पण कीर्तन हे हसण्याचं साधन नाही. थोडं लक्षपूर्वक आहे. कीर्तनाने माणसाचा उद्धार झाला पाहिजे. हे उद्धाराचं साधन आहे माझ्या दादा. जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात. गाथ्यामध्ये काही अभंग मागणाराच्या विरोधात लिहितात. देहूतल्या लोकांनी ठराव केला की तुकोबारायाला जाऊन जाब विचारायचा. मग काही लोक म्हणले अरे तुकोबारायाचा गाथा आपण वाचतोय, तुकोबाराय मागतात पण आणि मागणाराचा धिक्कारही करतात, आपण काय करायचं? मागायचं की नाही? पण माझं सरळ सरळ मत आहे तुम्हा सगळ्यांना, देवाच्या दारात गेल्यावर देवाकडे कधीच काही मागत जाऊ नका. का माहितीये? कारण देवाचा भला मोठा उपकार आहे आपल्यावर. देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह, देवाला हा नरदेह जो आपल्याला देवानं दिलाय ना, हा मागण्यासाठी नाही दिला, मिळालेल्या देवाला भोगण्यासाठी दिलेला. तुम्ही म्हणाल कसं बोलता महाराज? थोडं लक्ष देऊन ऐका, सांगतो. आम्ही रोज कीर्तनातून सांगतो लोकांना नामचिंतन करा, नामचिंतन करा, नामचिंतन करा. लोक आमचं ऐकत नाही. एक सांगू, काही लोक आम्हालाच प्रश्न विचारतात, महाराज रोज देवाचं नामचिंतन करा म्हणून तुम्ही सांगता, पण महाराज एक पोरगा मला म्हणला, महाराज सुशिक्षित होता, शिकलेला होता, हुशार होता, वेल एज्युकेटेड होता. तो म्हणला महाराज मी रोज तुमचं कीर्तन ऐकतो, युट्यूबला टीव्हीला मी तुम्हाला पाहतो, तुम्ही रोज कीर्तनातून सांगतो देवाचं नामचिंतन करा. पण माझा आज तुम्हाला प्रश्न आहे महाराज, तुम्ही पंढरपूरची वारी करता का? म्हणलं हो. नामचिंतन करता का? म्हणलं हो. रोज कीर्तनामध्ये? म्हणलं हो. लोकांना सांगता? म्हणलं हो. मग म्हणे महाराज तुम्ही रोज देवाचं नामचिंतन करत जर असाल तर देव तुमच्या कधी स्वप्नात तरी आला का? खरंय ना त्याचं? मी म्हणलं अजून तरी नाही आला. माझं जाऊ दे, माझ्यापेक्षा वडीलधारी मंडळी तिथे उभा राहिलेली काही, इथं खाली बसलेले अनेक माणसं पंढरपूरची वारी करणार आहेत. इनेकरी बाबा पंढरपूरची वारी केली का? केली. किती वर्ष केली? 10 वर्ष केली. मला सांगा 10 वर्ष पंढरीची वारी केली, तुमचं वय असेल 65-70 वर्ष. या 70 वर्षामध्ये तुम्हाला देव कधी स्वप्नात आला का? इथं बसलेल्या कोणत्याही माणसानं सांगा की देव आमच्या स्वप्नात आलाय. सगळ्याची माफी मागून बोलू, दादा तुम्ही कितीही टाळ वाजवा पण टाळ वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही पखवाज वाजवा पण पखवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही विणा वाजवा पण विणा वाजवून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. हे तिघही कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील, मला म्हणतील का हो महाराज
टाळ वाजून देऊ भेटत नाही, पखवाज वाजून देऊ भेटत नाही, विणा वाजून देऊ भेटत नाही. हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघं असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही, हे तुम्ही ध्यानात राहू द्या. अरे बाबा हो, तुम्ही तिघं असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही, हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघं असल्याशिवाय माझं कीर्तन सुरूच होत नाही, हा पार्ट नंबर 1 आहे. तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे. टाळ पखवाज विणा वाजून आपल्याला देव भेटत नाही. मग कशाला वाजवायचा टाळ, कशाला वाजवायचा पखवाज, कशाला वाजवायचा विणा? अरे देव तर भेटत नाही ना, मग एवढाले सप्ते करायचे कशाला? अरे देवच भेटत नाही तर का पंढरपूरच्या वारीला जायचं? अरे देवच भेटत नाही तर आळंदीला कशाला जाता? त्यासाठी मला महिला मंडळीला पुन्हा एक प्रश्न विचारायचा. महिला मंडळ, खरं सांगा, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? ए पांगरा, रग पांगरा आता तुम्ही. अरे लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? हा, असं बोला ना, बोला ना, सगळ्यांनी बोला. लग्नामध्ये पतीचं नाव घेता ना तुम्ही? बाकीच्याचे लग्न झाले नाही का? बोला की मग, लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? भेटलेला पती कोण म्हणलं तिकडे सुटावा म्हणून? टिकावा 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 टिकावा. जुन्या काळातल्या महिला मंडळी लग्नामध्ये पतीच्या नावाचे उखाणे घ्यायचे. उखाणे उखाणे जुन्या काळातले एवढे सुंदर उखाणे असायचे, हे मोठे मोठे उखाणे असायचे. आता ते राहिले नाहीत बाबा. जुन्या काळातले उखाणे कसे होते सांगू का महिला मंडळ तुम्हाला? सांगू का? नको नको सांगू का? बरं सांगतो, ऐका. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे एक बाई पाहत होती. काय सुंदर उखाणा घेतला तिनं. ती म्हणली, येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकी त्याला मुंगरा 12 पान खाते 13 13 घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा नेते पाण्याला पाणी आणते, आडाचा वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात होता पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कप, कपाला घर, घराला भिंत, भिंतीवर होती घडी, घडीत वाजला 1 आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. असे मला 130 येते. अजून एक सांगू का? नको सांगू का? नको. असलं म्हणलं की खाली मान घालून म्हणतात सांगा सांग सांग. बरं आहे तुमची इच्छा तर सांगतो, ऐका. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे पाहत असताना त्याच बाईनं फार सुंदर उखाणा घेतला. बालाजी भाऊ तुमच्यावरच घेतो, नाव सोपं आहे जरा तुमचं म्हणून. अहो आधी केली बार्शी पैठण केलं, गेल्या वर्षी पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याच्या हवा पाहू, कैकाडी महाराजाचा मठ पाहू, कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा, पुढा आला वाकडीचा वाडा, वाकडीच्या वाड्याला सोन्याची हलकी, पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा, पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ, आता झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीला थोर थोर साधू संत, थोर थोर साधू संताची करते मी सेवा, पती म्हणतात माहूरला जावा, माहूरची साडी औंढा नागनाथाची पावफडी, औंढा नागनाथापाशी झाली दाटी, बासरला येणं केलं सरस्वतीसाठी, सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू, राजूरचा गणपती पाहू, राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली, घाई घाई परळीला आले ग बाई, परळीच्या देवा शिवरात्रीला हवा, पती म्हणतात काशीला जावा, काशीला केले 4 धाम, आधी केले ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी, त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू, हवा ललिताची पाहू, शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबा पाशी धनुष्यबाण, मुंबईत मुंबादेवी छान, आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा, आणि बालाजी महाराजांच्या पाठीमागं परमेश्वर उभा. खरं सांगा तुमच्या लग्नात तरी एवढं लांब घेतलं होतं का? मी घेतलं का नाही? आणि काढा 5000चा. जुना काळ चांगला होता महाराज. आताचा काळ इतका भयान आलाय. आता एका संक्रांतीला एक बाई आमच्या घरी व्यवसायाला आली होती. आमची आई म्हणली नाव घ्या ना. तिनं नाव काय घेतलं माहितीये का? ती म्हणली चालले होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं, आणि जाऊन दे ना माय काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं. लय अवघड आहे महाराज. माझा मुद्दा एवढा व्यापक नाही.
माझा मुद्दा एवढाच आहे महिला मंडळ, तुम्ही लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून नाही तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. तसे आमचे टाळकरी, आमचे विणेकरी आणि आमचे मृदंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही. तो अंतकरणामध्ये भेटलेलाच आहे, तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधने आहेत. म्हणून तर आपण म्हणतो लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरस आवडीने, सेव ब्रह्मरस आवडीने. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरस आवडीने, सेव ब्रह्मरस आवडीने. लोक तुकोबारायाला म्हणायला लागले तुकोबाराय. अहो एका बाजूला देवाकडे मागणी मागताय आणि एका बाजूला मागणाराच्या विरोधात बोलताय, कसं काय चालेल असं? तुकोबाराय म्हणले अरे वेड्यानो असं नाही रे, दोन तोंडानं आम्हाला बोलता येत नाही रे, परंतु काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत काही सो. मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत सो. ओ काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत, वडिलांची रीत जाणत सो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अरे वेड्यानो काही मागणं हे उचित आहे आणि काही मागणं हे अनुचित आहे. आता उचित मागणी वेगळी ना अनुचित मागणी वेगळी, थोडं लक्षपूर्वक ऐका. उचित मागणी अगोदर सांगत नाही, अनुचित अगोदर सांगतो, उचित नंतर सांगतो. काय झालं बघा, अनुचित मागणी थोडी लक्षपूर्वक ऐका. एका गावामध्ये एका नवरा बायकोचं भांडण झालं आणि नवरा रुसून डोंगरावर गेला. डोंगरावर जाऊन बसला, भगवान शंकराची आराधना केली, देव प्रसन्न झाला. देव म्हणला बोल भक्ता काय पाहिजे? तो म्हणला काहीच नाही देवा, नवरा बायकोचं भांडण झालंय, संसाराचा गाडा काही नीट चालत नाही, थोडा आशीर्वाद दे, काय देता आला. भगवान शंकरानं तथास्तु म्हणला. तथास्तु म्हटल्याबरोबर भगवान शंकराने एक डब्बी त्याच्या हातात दिली. डब्बी अशी होती, उघडली की तिच्यातून 1 तोळा सोनं बाहेर पडायचं. त्यानं ती डब्बी आणली आणि घरी आला. घरी आल्यावर त्याच्या बायकोचं नाव होतं शांताबाई. म्हणणार नाही ना, तिची लाडकी उद्याच बंद होईल. सगळ्यांना म्हणा नामदेव जनाबाई, वाहा सोपान काका मुक्ताबाई, वाह नामदेव जनाबाई, वा वा सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, वा वा नामदेव जनाबाई. टाळी काही वाजत नाही, अरे याडे हळदी हो, टाळी वाजवायला लावली होती, म्हणायला नव्हतं सांगितलं तुम्हाला. तरी बी काही काय म्हणल्या, टाळी काही वाजत नाही. अवघड आहे. महिला मंडळ तुम्ही भजन केलं का? पण तुमचं भजन काय मला पटलं नाही, अजिबात पटलं नाही. अहो तुम्हाला माहितीये का भजन कसं असतं? भजन कसं करावं लागतं? भजन किती सुंदर करावं लागतं. भजनामध्ये आवाज किती गोड असावा लागतो, भजनामध्ये आवाज किती मंजूळ असावा लागतो. हे भजन तुम्हाला ऐकायचं असेल, भजनामध्ये आवाज कसा असतो हे ऐकायचं असेल, तर तो मंजूळ आवाज आता आमच्या पुरुष मंडळीचा ऐका.
हे बघा तुमच्या जीवावर लय वजनात बोललोय त्यांना. माझी सगळी इज्जत तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरवा आता घालायची का ठेवायची. आपली पार्टी मला सांभाळावं लागेल म्हणून बोललोय. ओ काय कळतं भजनाचा तुम्हाला. हे हातवर करा पुरुष मंडळी सगळे. हातवर हातवर. उभा राहिलेले सोडून मागचे हातवर. ए अरे हातवर. ज्याला ज्याला वाटतं मी पुरुष आहे त्यांनी हातवर करा. हा मला सांगा खाली बसलेले महिला मंडळीपेक्षा एक नंबर आवाज येणार का आपल्याला. मोठ्यानं बोला येणार का. वा अजून एकदा तुमच्या जीवावर बोलतो. काय कळतं तुम्हाला भजन ऐकायचं का. भजन तुम्हाला भजन ऐकायचं असलं तर आमचं ऐका आणि हे भजन शिका आणि हे भजन घेऊन घरी जा. काय तुम्ही बोलता वटा वटा वटा. घरात बी तेवढंच तोंड चालवता इथं बी तेवढं चालवता. कळतं का. हे बघा बरं का लय वजन टाकलंय. माझी इज्जत तुमच्या हातात आहे. हातवर हातवर. म्हणणारे सगळे म्हणता ना म्हणा. हातवर 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 हात. राधे कृष्णा 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 राधे राधे. अरे तुमचा मुर्दा बशिला तुमचा. अरे माझं सगळं डिपॉझिट जप्त केलं. मग इज्जत घातली सगळी तुम्ही. लय बोललो रे तुम्हाला लय बोललो. माफ करा मला माझ्या मायानो. अवघड आहे. सगळ्यांना मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्यावर जर प्रसन्न असशील आणि मला काही द्यायचं असेल तर हेच दान दे की मला माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचा गुणानुवाद करत असताना तुझा विसर नाही पडला पाहिजे. हे दान जर तू मला दिलं तर मी माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचा गुणानुवाद आवडीनं गाईन. गुण गाईन आवडी. बस याच्या पलीकडे मला काही पाहिजे नाही, मिळवायचं नाही, प्राप्त करायचं नाही, जोडायचं नाही. हेची माझी सर्व जोडी. देवानं सांगितलं दुसरं काहीतरी मागा. धन मागा, मुक्ती मागा. आम्हाला लागत नाही, अदोगरच आमच्याकडे. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी आणि आता दिवसचारी. ती मुक्ती आम्हाला लागत नाही, धन आम्हाला लागत नाही, काही नाही. मग आम्हाला फक्त संत संग पाहिजे. संत संग देई सदा. आणि तुका म्हणे गर्भवाशी आणि सुखे घालावी आम्हाशी. देव म्हणले एवढं सगळं सुख तुम्हाला पाहिजे असेल तर गर्भवासाचं दुःख तुम्हाला सहन करावं लागेल. तुकाराम महाराज तुकोबाराय म्हणले चालेल आम्हाला. महिला मंडळ खरं सांगा, चोरी चांगली का वाईट हो. चोरी चांगली का वाईट. ए दावा आणा बरं, फाशी घेतो या पंख्याला मी इथं. अरे बोला की चोरी चांगली का वाईट. चोरी वाईट. सगळ्या जणी तुम्ही म्हणलात चोरी वाईट. आता ऐका महिला मंडळ काय झालं बघा. तुमच्या गावामध्ये एक घर फुटलं, चोरानं फोडलं. त्या घरामधून त्यानं 10,000 रुपयाची चोरी केली. तेवढ्यावर त्याचं समाधान झालं नाही म्हणून चोर तुमच्या घरी आला. तुमच्या घरी चोर आल्याच्या नंतर तुमच्या घरी चोर गेला. तुमच्या घरामध्ये त्याने कपाट फोडलं. कपाटामधून 5,000 रुपये तुमचे चोरले. तुमच्या लक्षात आलं की आपल्या घराची चोरी झाली. तुम्ही धावत धावत कपाटाकडे गेलात. कपाट उघडलं. त्या कपाटामधले 5,000 रुपये चोरीला गेलेले तुमच्या लक्षात आलं. ऐका, तुम्हाला एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं, डोक्याला हात लावून बसलात. देवा म्हणायला लागलात, देवा काय चूक होती रे, किती मोठी चोरी झाली रे, किती कष्टानं पैसे कमवले होते हे मी. देवा किती कष्ट लागले होते हे पैसे कमवण्यासाठी. कपडे धुताना रोज 100 काढून 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 5,000 गोळा केले होते देवा. पण ते 5,000 चोरीला गेले. पण तेवढ्यात तुमची नजर तुम्ही झोपलेल्या पलंगावर गेली. त्या पलंगावर तुम्ही धावत धावत गेलात. पाहिलं तर त्या पलंगामध्ये, त्या पलंगावर एक गाठोडं होतं. ते गाठोडं सोडून पाहिलं तर त्या गाठोड्यामध्ये अदोगरच्या घरी जे 10,000 रुपये चोरानं चोरी करून आणले होते तो गडबडीत तुमच्या पलंगावर सोडून पुढे निघून गेला होता. आता मला सांगा चोरी चांगली का वाईट. तुम्ही म्हणाल 5,000 रुपये चोरीला जाऊन 10,000 मिळत असतील तर अशी चोरी रोज आमच्या घरी होऊ दे ना. बरोबर आहे की नाही. तुकोबाराय म्हणतात एवढं मोठं सुख माझ्या पदरात मिळत असेल तर छोटस गर्भवासाचं दुःख भोगायला मी तयार आहे. विढाला विढाला
तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. अत्यंत भव्य, अत्यंत सुंदर, अत्यंत देखणा कीर्तन महोत्सव, अत्यंत गोड सप्ताहाचं नियोजन समस्त गावकरी मंडळी आणि कमिटी यांनी केलं. त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहेत. सगळं कीर्तन तुम्ही माझं अत्यंत सुंदर, शांत, एकनिष्ठतेने सर्वांगाचे कान करून ऐकलं, त्याबद्दल सगळ्याला धन्यवाद देतो. जसं तुम्ही 1.5-2 तास बसून ऐकलं ना शांत, तसं फक्त एवढे 10 मिनिटं तुमच्याकडे मी मागतो, शांत बसून ऐका. आणि जाता जाता माझ्या कीर्तनातून एक संदेश देऊन तुम्हाला मी जाणार आहे. एक 5 मिनिटं वाढलं तर चालेल ना? चालेल ना? चालेल. इथं बसलेल्या सगळ्या तरुण पोरांना माझं एवढं कीर्तन आहे. इथं बसलेल्या 25 वर्षाच्या, 30 वर्षाच्या, 35 वर्षाच्या, 40 वर्षाच्या माणसापर्यंत माझं कीर्तन आहे. कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका. दादा हो, जीवन जगत असताना तुम्ही कधीच 3 गोष्टीचा गर्व करू नका. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य, या 3 गोष्टीचा कधीच गर्व करू नका. सत्ता, संपत्ती, तारुण्याचा ज्यानं गर्व केला त्याचा महाभारतामध्ये दुर्योधन झाला. आणि सत्ता, संपत्ती, तारुण्य असून सुद्धा तुकोबारायाचं 2 तास बसून कीर्तन ऐकलं, त्यांचा इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी राजा झाला. जीवनामध्ये पैसा भरपूर कमवा पोरांनो. तुम्ही खूप मोठे व्हा, बलाढ्य व्हा, श्रीमंत व्हा, पैसा भरपूर कमवा, पण पैसा कमवत असताना तुमचे पाय जमिनीवर राहू द्या. आणि जमिनीवर चालता चालता हातामध्ये फक्त बाटलीचा स्पर्श होऊ देऊ नका. एवढीच जाता जाता माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही कशाचाही नाद करा, पण बाटलीच्या नादाला कधी लागू नका. कारण दारूच्या नादी लागणाऱ्या माणसाचा संसार आम्ही आमच्या डोळ्याने उद्ध्वस्त झालेला पाहिलाय. अहिल्यानगर नावाचा जिल्हा आहे, तिथं पलीकडेच नेवासा नावाचा एक तालुका आहे. त्या नेवासा तालुक्याला गेल्या 5 वर्षापासून माझं कीर्तन आहे. त्या गावाचं नाव तुमच्यापर्यंत मी पोहोचवत नाही, लाईव्ह चाललेलं आहे. त्या गावामध्ये गेल्या 5 वर्षापासून माझं कीर्तन आहे. त्या गावामध्ये घडलेली एक घटना आहे, थोडी लक्षपूर्वक ऐका. माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे मी. त्या गावामध्ये एक श्रीमंत सावकार होता. एवढा श्रीमंत होता, आई 3 आकडी 7-12 होता त्याचा. 150 एकर जमीन होती त्याला. 100 खानाचे 2 सागवानी वाडे होते त्याचे. दाराच्या समोर 200 म्हशीची दावण होती त्याच्या. एवढा मोठा श्रीमंत सावकार होता. अरे एवढंच नाही, गावातल्या एखाद्या गरीब लेकराचं लग्न असलं आणि त्या लेकीचा बाप जर सावकाराच्या दारात पैसे मागायला गेला ना, तर सावकार म्हणायचा, ए रावसाहेब, तुझ्याकडे पैसे नाहीत का? मग एक काम कर, तुझ्या पोरीचा मांडव माझ्या दारात टाक, तिचं कन्यादान मी करतो. अशा गावातल्या 32 गरीब पोरींचे लग्न केले होते दादा त्यानं. एवढा श्रीमंत होता सावकार. दरवर्षी माझ्या समोर असा कीर्तनाला येऊन बसायचा. 4 वर्ष मला सावकार समोर बसलेला दिसला. पण ओ साहेब, 5व्या वर्षी मला तो दिसला नाही भाऊ. मी गावातल्या लोकांना विचारलं, ओ सावकार आले नाही? गावातले लोक सांगायला लागले, महाराज सावकार आपल्यात राहिला नाही. म्हणलं म्हणजे? अहो महाराज, या वर्षी सावकाराचं चलन वलन जरा बिघडलं होतं. म्हणजे अहो महाराज, या वर्षी सावकारासोबत दगाफटका झाला. कसा? सावकाराला लग्नाचा निमित्त करून 4-5 पोरांना गाडीमध्ये बसवलं. लग्नाला घेऊन चालले सावकाराला. पण लग्नाला घेऊन जात असताना एका हॉटेलवर गाडी उभा केली आणि त्या हॉटेलवर बाकीच्या सगळ्यांना दारू घेतली आणि सावकाराला मात्र थम्सअपची बाटली घेतली. पण महाराज, सावकाराला कोणाचा तरी फोन आला, उठून बाजूला गेला. त्या थम्सअपच्या बाटलीमध्ये बाजूच्या पोरांनी दारू ओतली आणि त्या सावकाराला प्यायला दिली. सावकार दारू पिला. दारू पिता पिता सावकार त्या ठिकाणी दारूच्या नशेमध्ये मद्यधुंद व्हायला लागला. रोज दारू प्यायला लागला सावकार, रोज. एवढंच नाही महाराज, सकाळी उठल्या बरोबर दारूनं तोंड धुवायला लागला सावकार. म्हणजे अहो महाराज, सावकार दारूनं तोंड धुवायला लागला रोज. दारू शिवाय त्याला जमत नव्हतं. एवढंच नाही महाराज, सावकार दारू पिता पिता दारूवर त्याचा थांबला नाही. सावकार दारूच्या नशेमध्ये मद्यधुंद होता आणि एक दिवशी सावकार दारूच्या नशेत जुगाराच्या डावावर बसला. पत्ते खेळायला लागला महाराज.
जुगार खेळायला लागला आणि जुगार खेळता खेळता आजपर्यंत जी पोरं सावकाराच्या पैशावर जगत होती त्याच पोरांना सावकाराला कंगाल करून टाकलं. जुगारामध्ये सावकाराचे सगळे पैसे संपून गेले आणि आता जी पोरं सावकाराच्या सोबत फिरत होते तीच पोरं सावकाराची लायकी काढायला लागली. पोरं काय म्हणली माहितीये? सावकारा पैसे नसतील तर उठ इथला, निघून जा घराकडं. अरे लायकी नाही तर कशाला डावा बसतो, चालता हो निघ. सावकाराच्या इथं लागलं साहेब, सावकाराच्या इथं लागलं. सावकार म्हणला आजपर्यंत माझ्या पैशावर जगलात ना रे तुम्ही, माझे पैसे संपले म्हणून आज माझी लायकी काढता. अरे विसरू नका पठ्ठ्याला 150 एकर जमीन आहे. आणि आई बघता बघता त्यानं 1 एकरचा तुकडा डावावर लावला. 1चा 10 झाला, 10चा 20, 20चा 60, 60चा 70, 70चा 80, 80चा 100, 100 100, 100ची 150 एकर जमीन संपून गेली. 100 खणाचे 2 सागवानी वाडे होते तेही संपून गेले. हाताखालचे नौकर चाकर निघून गेले. आता राहिलं फक्त सावकाराच्या घरामध्ये 32 वर्षाची देखणी बायको, 3 वर्षाची एक मुलगी आणि 7 वर्षाचा एक मुलगा. एवढाच प्रपंच होता. होत्याचं नव्हतं झालं, संसार सगळा रस्त्यावर आला होता. सावकाराला प्रचंड दुःख झालं, टेन्शन आलं. टेन्शननं सावकार पुन्हा दारू प्यायला लागला. दारू पिता पिता एक दिवशी शरीर सडलं, लिव्हर फुटलं, सावकाराचा मृत्यू झाला. दादा एवढा श्रीमंत असणारा सावकार होता, पण मेल्याच्या नंतर त्याच्या अंतविधीला 1 रुपया 1 आणा शिल्लक राहिला नव्हता त्याच्या खिशामध्ये. गाव फार चांगलं होतं. सगळ्या गावांनी वर्गणी जमा केली आणि वर्गणी जमा केल्यावर सावकाराचा अंतविधी पार पाडला. अंतविधी पार पाडल्याच्या नंतर राहिलेले जे वर्गणीतले पैसे शिल्लक होते त्या शिल्लक पैशानं ग्रामपंचायतच्या शेजारी 10 बाय 10चं पत्र्याचं शेड मारून दिलं त्याच्या बायकोला राहायला. महलातली बाई रस्त्यावर आली आणि रस्त्यावरून 10 बाय 10च्या पत्र्याच्या शेड मध्ये गेली. आपल्याकडे माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या घरी आपण भाकरी घेऊन जातो आई, तसं सावकाराच्या घरी सुद्धा लोक भाकरी घेऊन जायला लागले. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. आई 4थ्या दिवशी सुद्धा गेले, पण 5व्या दिवशी कोणी गेलं नाही. 5व्या दिवशी 7 वर्षाचं पोरग पुढे आलं आणि 7 वर्षाचं पोरग म्हणायला लागला, आई आई मला भूक लागली, काहीतरी जेवायला वाढ ना. सावकाराच्या बायकोनं फाटलेला पदर सावरला आणि सावकाराची बायको फाटलेला पदर सावरत सावरत टोपल्याकडे गेली. टोपलं उचकून पाहिलं, त्या टोपल्यामध्ये काल परवा पडलेले शिळे तुकडे होते. उचलले, पाण्यामध्ये भिजू घातले, मीठ टाकलं आणि त्या 7 वर्षाच्या पोराला खायला दिले. तोही दिवस गेला. आई 5वा दिवस गेला, 6वा दिवस उजडला. 6व्या दिवशी 3 वर्षाची पोरगी बारीक होती, बोलता येत नव्हतं. पुढे आली काय म्हणली माहितीये? ए आई मला भूत लागली ग, बिस्किट दे ना खायला. माझा पप्पा होता तेव्हा बिस्किट मिळायचं ना ग मला. आईच्या डोळ्यात टच करणं पाणी आलं. ए पोरी अगं बिस्किट देऊ कुठून तुला? इथं चिमणी आपल्या घरामध्ये आली, कोकून गेली तर दाना खायला नाही, तिला कुठून देऊ तुला बिस्किट? पण आई ती आई असते. आई म्हणली पोरांनो थांबा. पोरगाई पुढे आलं. पोरगाई म्हणायला लागला आई मला भूक लागली. आई म्हणली ए पोरांनो थांबा थांबा, मी गावातून काहीतरी घेऊन येते. फाटलेला पदर सावरत सावरत लोकांच्या नजरा चुकवत चुकवत किराणा दुकानदाराच्या समोर गेली. अरे महलामध्ये राहणारी होती. एका हातावर 4-4 नोकरांनी काम करीत होत्या, परंतु परिस्थिती एवढी भयान झाली की लोकांच्या समोरून जायला तिला लाज वाटायला लागली. दुकानदाराच्या समोर गेली, उभा राहिली, पदर दातामध्ये धरला आणि म्हणायला लागली दादा 2 चिमणे पोरं वाट बघतायत रे घरी माझी, काहीतरी दे ना खायला. ए दादा नवरा मरून गेला माझा. दादा दादा तुझ्या घरचे भांडे घासील, तुझ्या घरचे कपडे धुईल, तू सांगाल ते काम कराल, दादा काहीतरी दे ना. किराणा दुकानदाराला नाही दया आली. किराणा दुकानदार काय म्हणला माहितीये? ए बाई अगोदरच तुझा नवरा 50,000ची उधारी बुडून मेलाय. अरे अगोदरच 50,000 बुडून मेलाय, अजून थोबाड तोड घेऊन वर आलीस, चालती हो तुला काही मिळणार नाही. तिला असं वाटत होतं गावाच्या बाहेर एक विहीर आहे, जाऊन त्या विहिरीत जीव देऊन टाकावा की काय.
पण 2 चिमणे पोरं वाट बघत होते तिची. घराकडे निघाली. पोरांनी लांबूनच पाहिलं, आमची आई आली. एकामेकाला बोलायला लागली. ती 3 वर्षाची तायडी म्हणली, ए दादा ते बघ ना दादा, दादा दादा आपली आई आली रे दादा, आपल्या आईनं काहीतरी खायला आणलं असेल दादा, आपल्याला आई आली रे दादा. त्या दोघांचं बोलणं सुरू होतं. आई समोर आली. पोरं धावत धावत आईच्या कमरेकडे गेली. कमरेला बिल लागली. तेवढ्यामध्ये आईच्या डोळ्यातलं पाणी पोराच्या गालावर पडलं. पोराच्या लक्षात आलं आईला काही मिळालं नाही. पोरं काय म्हणली माहितीये, ए आई भूक संपली आमची, आई भूक नाही आम्हाला. पोरांना वाटलं आमच्या आईला दुःख झालं. आईनं पोराच्या डोळ्यावर पडलेला पाण्याचा थेंब पुसण्यासाठी त्याच्या तोंडावरून हात फिरवला, पण तेवढ्यात ते पोरग तापलेलं होतं भयंकर. अहो पोरग म्हणलं भूक संपली, पण 3 वर्षाच्या लेकराला काय कळतंय. 3 वर्षाचा लेकरू आईचा पदार धरून रडत होता, आई मला भूक लागली, काहीतरी खायला दे. तुम्हाला दंतकथा सांगत नाही हा, मला तुमच्या भावनेसोबत हात घालायचा नाही, तुमच्या भावनेशी खेळ करायचा नाही, पण महत्वाचं जे घडलेलं आहे ते तुमच्या समोर मांडतोय. थोडं लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेस त्या पोराच्या तोंडावरून हात फिरवला त्यावेळेस ते पोरग तापलेलं होतं. अरे दवाखान्यामध्ये जायला सुद्धा रुपया नव्हता. करायचं काय, का देवा एवढी भयानक परिस्थिती माझ्यावर आणलीस म्हणून देवाला भांडत होती. परंतु तिनं दवाखान्यात न जाता ते 7 वर्षाचं पोरग घरामध्ये आडवं झोपवलं. आणि दादा साडीचा पदर फाडला, पाण्यामध्ये बुडवला आणि त्या 7 वर्षाच्या पोराच्या कपाळावर पदर ठेवला. का माहितीये, पोराची ताप कमी होईल म्हणून. पण 3 वर्षाची पोरगी माटी बघून पदर धरून रडत होती, आई आई हे आई भूक लागली मला, आई भूक लागली मला, दे ना जेवायला. पण आपली आई आपल्या भावाला आडवं झोपून काहीतरी करते. त्या पोरीच्या लक्षात आलं. पोरीनं आता बाजू बदलली. आतापर्यंत पोरगी पाठीमागून पदराला धरून रडत होती, आता पोरगी समोरून आली. आई एका बाजूला, भाऊ मध्ये झोपलेला, पोरगी पुढे. पोरगी काय म्हणली माहितीये, ए आई मला भूक लागली ग. पोरगी म्हणली, ए आई काय झालंय ग आपल्या दादाला. आई म्हणली, ए बाळा दुखतंय का आपल्या दादाचं. पोरगी म्हणली, आई आपला दादा मरणार तर नाही ना. आई म्हणली, ए का ग असं बोलते तू, उद्या हाच मोठा होणार आहे, हाच कमवून आणणार आहे आपल्याला काहीतरी, का असं बोलते तू. पोरगी काय म्हणली माहितीये का, ए नाही ग आई मला लय भूक लागली ग. पण का ग आई, आपला दादा मेल्यावर लोक आपल्याला भाकरी आणतील ना. या आई 5 दिवसापूर्वी माझा बाप मेला तर लोकांनी मला भाकरी आणल्या, माझं पोट भरलं ना. का ग आई, मग आता दादा पण त्याच अवस्थेमध्ये ना, दादा पण मरणार आहे का गो. पण दादा मेल्याच्या नंतर सुद्धा लोक भाकरी आणतील का ग मला, सांग ना आई. इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं मला सांगा, माझ्या दादानो 3 वर्षाच्या लेकराला मरण कळालं का भूक कळाली. भूक कळाली, मरण नाही कळालं. दारू पिणाऱ्या प्रत्येक माणसानं एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या दादानो तुम्ही दारू पिताय म्हणजे तुम्ही फक्त दारू पित नाही, तुम्ही तुमच्या बायकोची इज्जत घेताय. अरे तुम्ही दारू पिताय म्हणजे तुम्ही फक्त दारू पित नाही, तुम्ही तुमच्या आई बापानं लहानपणापासून कमावलेली प्रतिष्ठा मातीत घालताय. तुम्ही दारू पिताय म्हणजे नुसतं तुम्ही दारू पित नाही, तर तुम्ही तुमच्या लेकरांचं भविष्य उजळून टाकताय. जाता जाता विनंती आहे माझी, यदा कदाचित आपल्या गावामध्ये एकही माणूस पिणारा नसेल तर आपल्या नातेवाईकांमध्ये कोणी पिणारा असेल तर त्याला आवरा, नाही तर घराची राख रांगोळी व्हायला वेळ लागत नाही. इथून पुढचं तुमचं सगळ्याचं जीवन सुख समृद्धीचं आनंदाचं जावं अशी माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा गाववाल्यांना मनापासून धन्यवाद देतो. बालाजी भाऊनं फोन केला, त्यांच्या संपर्कातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज